आणि पुढची एक मोठी बातमी आहे। मुंबईमधल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती आरबीआयने काही निर्बंध घातलेले आहेत आणि त्यामुळे ठेवीदारांना ठेवी काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाहीये किंवा ठेवी देखील स्वीकारू शकणार नाहीये। आरबीआयने गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्याच्या नंतर पुढच्या 6 महिन्यांसाठी हे सगळे निर्बंध लागू केलेले आहेत आणि दृश्यांमध्ये आपण बघतोय की या बँकेच्या बाहेर आता ठेवीदारांची मोठी गर्दी झालेली दिसतेय। त्यामुळे मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय। मुंबईमधल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती आता आरबीआयने काही निर्बंध घातलेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच ठेवीदारांची चिंता वाढली आहे, काळजी वाढली आहे आणि या सगळ्या ठेवीदारांनी बँकेच्या बाहेर गर्दी केलेली आहे। ठेवीदारांना ठेवी काढून घेण्यासाठी आता मनाई करण्यात आली, त्यामुळे त्यांना आता कोणतेही कर्ज बँक सुद्धा देऊ शकणार नाहीये। ठेवीदारांवरती सुद्धा निर्बंध आलेले आहेत, कारण बँकेमध्ये पैसे तर आहेत आपले, पण ते पैसे आपल्या खात्यामधून काढता येणार नाहीयेत। आरबीआयने काल म्हणजे 13 फेब्रुवारीला हे एकूणच निर्बंध जारी केलेले आहेत आणि पुढच्या 6 महिन्यांसाठी हे निर्बंध असणार आहेत। त्यामुळे ठेवीदारांची चिंता सध्या वाढलेली दिसते आहे। अनेकांनी याविषयी संताप सुद्धा व्यक्त केला आहे, अनेकांनी काळजी सुद्धा व्यक्त केली आहे, कारण सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला पैसे सुरक्षितपणे ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला बँकेचा विचार करत असतो। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मृत्युंजय, काय सध्याचं चित्र आहे बँकेच्या बाहेरचं आणि तिथल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे? यामध्ये मी सध्या अंधेरी या परिसरमध्ये आहे आणि अंधेरी परिसरमध्ये न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक हा आपण बँकचा ब्रांच पाहतोय आणि बँकेच्या बाहेर आपण पाहू शकतो एक मोठी रांग जे खाताधारक आहे, ज्यांचे अकाउंट्स आहे या बँकमध्ये त्यांचे एक रांग आपण पाहू शकतो। या लोकांना काल संध्याकाळी एक मेसेज आला होता आणि काही लोकांना मेल आला होता की त्यांचे जे सध्या बँकिंग ऑपरेशन बंद करण्यात आलेलं आहे। आरबीआयने एक निर्देश दिला आहे आणि आरबीआयच्या निर्देशाच्या आधारावर 6 महिन्यासाठी हे जे बँकचं ऑपरेशन आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की बँक हा नवीन लोन देऊ शकत नाही, कोणीही आपले सेव्हिंग अकाउंटमधला पैसे काढू शकत नाही आणि कोणतेही नवीन प्रकारचे जे लेनदेन असतात ते करू शकत नाही। तर अशा प्रकारचा एक आरबीआयचा एक नोटीस आलेला आहे आणि त्यानंतर आता सध्या जे बँक आहे ते बँक ऑपरेशन्स बंद करण्यात आलेलं आहे। पण लोकांना एक जे सिक्युरिटी अमाउंट असतं, आपला इन्शुरन्स कवर असतो 5 लाखाचा, तो भेटू शकतो। पण आपण पाहतोय की खूप गर्दी जमा झालेली आहे आणि मुंबई पोलीसचे जवान इकडे जमा आलेले आहेत, कारण जे लोक आहेत ते मुंबई पोलिसांची विचारपूस करतायत की काय होणार आहे, त्यांचे जे पैसे आहेत ते काय होणार आहे। आपण काही जे खाताधारक आहे आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना काय माहिती आहे याबाबत। मॅडम, कधी माहिती मिळाली तुम्हाला? मैडम, पैसे आपके अकाउंट के? कुछ नहीं कुछ रहेगा तभी तो आते हैं ना सब लोग। आपको कभी कुछ जानकारी मिली, बैंक से कुछ कॉल आया था, कुछ मेल? नहीं, कुछ हम लोग को पता ही नहीं चला। रात को मैसेज आया हमारे सोसाइटी में कि बैंक का ऐसे हो चुका है। तो अभी आप लोग लाइन में खड़े हैं, क्या बताया गया? खाली लॉकर खोलने दे रहे, बाकी तो कुछ जवाब नहीं मिल रहा है। अच्छा, जिनके लॉकर है वो खोलने मिल रहा है। अच्छा, पैसे के लेन देन के जिसका पैसा जमा उसके बारे में कुछ लगा के रखा है, बोलते हैं देख लो आप। बस 6 महीने के बाद बोला है बैंक में अकाउंट में पैसा है, अभी ना बोला है नहीं निकालना है। 6 महीने के बाद आप लोग लॉकर के लिए खड़े हैं? लॉकर के लिए ही खड़े हैं। तर यामध्ये हे जे आपण रांग पाहतोय ते ज्यांचे लॉकर आहे या कोऑपरेटिव्ह बँकमध्ये ते इकडे आलेले आहेत, ते लॉकर ॲक्सेस करू शकतात, पण ज्यांचे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे आहेत ते पैसे ते काढू शकत नाही आणि म्हणून लोकांमधला खूप प्रश्न आहे, चिंतित आहे लोक। आणि अशाच प्रकारची गर्दी जे ठिकठिकाणी हा न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकच्या ब्रांच आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई पोलीसची टीमही आलेली आहे, कारण खूप लोकांची गर्दी जमा झालेली आहे आणि लोक परेशान आहेत, कारण काही लोकांच्या घरामध्ये लग्न आहे, काही जे लोक आहेत त्यांच्या 1 तारखेपासून रमजानचा महिना आहे, त्यांचे जे पैसे आहेत त्या याच बँकेमध्ये आहेत। काही जे सोसायटी आहे, बिल्डिंगची सोसायटी असतो, ते बिल्डिंग सोसायटीचे जे अकाउंट आहेत तो या कोऑपरेटिव्ह बँकमध्ये आहे आणि जर हा अकाउंट सील केला गेला म्हणजे बँकिंग ऑपरेशन बंद केला गेला तर खूप अडचण येणार आहे, कारण त्यांचे जे कर्मचाऱ्यांचे पैसे आहेत ते मिळणार नाही। तर आता आपण गर्दी पाहू शकतो, इकडे खूप धक्कामुक्की व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो मुंबई पोलीस जे आहे ते लोकांना थांबवत आहे, पण लोक आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत। तर अशा प्रकारचं दृश्य आपल्याला या मिनी बँकेच्या ब्रांचच्या बाहेर पाहायला मिळतो आहे। हे बघा, आता तोडायला सुरुवात करतायत
धक्कामुक्की करतायत आणि जे दार आहेत ते तोडायचा प्रयत्न अगदी करतायत, तर आत ही जायचा सगळी प्रयत्न करतायत. मृत्युंजय आपण दृश्य बघतोय, कारण अनेक महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, हे सगळे लोक सध्या या बँकेच्या बाहेर गर्दी करतायत. प्रशासनाकडून, बँक प्रशासनाकडून अद्याप कोणती फारशी अपडेट याविषयी देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे अर्थातच चिंता सुद्धा वाढलेली आहे या सगळ्या नागरिकांची. धन्यवाद मृत्युंजय या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.